राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर सरकार मेहरबान झाले। राज्य शासनाकडून शंभूराज देसाईंच्या साखर कारखान्याला अतिरिक्त भागभांडवल देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आलाय आणि त्यानुसार पाटणच्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला 16 कोटी रकमेपैकी 7 कोटी शासकीय भागभांडवल देण्यात आले। अंबरनाथमधल्या श्री मलंगडच्या पायथ्याशी कोकण प्रांतातल्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। 9 जानेवारी दरम्यान अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटाणे गावामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लावली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधल्या धरणगावच्या महाविद्यालयातील एका कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटातलं गाणं गायलं। कभी कभी मेरे दिल में या त्यांच्या गाण्यानं सर्वांचीच मनं जिंकली। खानदेशी मुलुक मैदान तोफ अशी ओळख असलेल्या पाटलांचा नवा अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा ठाम भूमिका मांडली आहे। सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। अंतरवाली आणि बीडमधल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। कुणबी नोंदी शोधण्यात अधिकारी चालढकल करतायत आणि त्यातही जातीयवाद केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला। अनेक गावांमध्ये कुणबी नोंदी असून सुद्धा या नोंदी तपासल्या जात नाहीत असं सांगत मनोज जरांगे यांनी अधिकारी वर्गाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। 20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या तयारीसाठी पहिला ट्रक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालाय। बीड जिल्ह्यातल्या गेवराईमधून महेश बेदरे यांनी हा ट्रक आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये आणलाय आणि या ट्रकच्या पाठीमागे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र रेखाटले। तर या ट्रकमध्ये 100 ते 150 आंदोलकांची बसण्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली। कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे। गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर सुमारे 35% उतरलेले आहेत। त्यामुळे सरकार कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। चंद्रपूरमध्ये चांदा अॅग्रो 2024 महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राउंडवर या महोत्सवाचं आयोजन केलंय। या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारीला होणार आहे। ते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।